खानापूर वारसाठी आपल्या लोकांसाठी आपल्या मैदानावरती आपल्या लोकांसमोर ही अशी भली मोठी स्पर्धा आयोजन नियोजन करावं जे स्वप्न साहेबांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम किरण पाटील आणि सहकारी यांनी केलेलं आहे. आणि आज उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर जे क्रिकेट या मैदानावरती खास करून मलप्रभा क्रीडांगण या खानापूरच्या या मैदानावरती जे खेळलं जात आहे जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरत असताना साहेबांचं स्वप्न पूर्ण होत असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स प्रेझेंट खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3चा आजचा पहिला दिवस आणि चौथा सामना होतोय ब्राह्मण स्पोर्ट्स आणि प्रणव पृथ्वी मोटर्स या दोन संघादरम्यान होतोय. मागचा मॅच प्रणव स्पार्टन आणि SN पोल्ट्री या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गेम चेंजर खेळाडू ठरले आहेत ते मिस्टर मास्टर खेळाडू ज्याने आपल्या एक्सपिरियन्सनं अनुभवानं दाखवून दिलाय की मास्टर की काय असते अनुभव काय असतोय प्रभाकरजी ठरले आहेत मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मॅचला होते सुरुवात सामन्याच्या दिशेने जाऊया. पॉईंटच्या डोक्यावरनं पहिल्या चेंडूला खेळलाय बॅकफुटला आलं पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक खेळला गेला होता जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण मागचा सामना जी पहिली 2 षटकं होती महत्वाची होती त्याच्यातलं पॉवर प्लेचं एक षटक अप्रतिमरित्या हाताळलं 5 धावांचं त्याच्यानंतर विकेटही प्राप्त केल्या 2 षटकामध्ये 3 विकेट महत्वपूर्ण विकेट आणि प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे रोखून धरलं ते मास्टर खेळाडू ठरल्यात मिस्टर प्रभाकर ठरल्यात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चालू सामन्यावरती सुद्धा नजर असणाऱ्या जसा मागचा मॅच आपण पाहिला होता जो डिसायडर वाला होता तर हा मॅच या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व कायम ठेवू शकतो. ही मॅच आहे जी आपल्या टुर्नामेंटमध्ये आपण आहोत हे दाखवण्यासाठी जिंकावंच लागणार आहे. इथे जिंकून या स्पर्धेमध्ये कायम राहायचं आहे. मागच्या मॅचमध्ये काय घडलं कसा परफॉर्मन्स झाला तो मागे सारून दोन्ही संघांना पुढे जायचं आहे खास करून ब्रह्मणी स्पोर्ट्स आणि पृथ्वी मोटर्स या 2 संघांना. मागच्या मॅचचे हिरो मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रभाकरजी. चेंडूच्या वेगात थोडासा बदल केला गेला होता अक्षयनं निर्धावाचा चेंडू डॉट बॉल शी सांगता होत असताना स्कोर 3 वरती आहेत. संकल्प आणि दुसऱ्या बाजूला लुकास ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत. समोरच्या कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इनायजी तेलगी यांचा आवाज आपण ऐकला होता. या मैदानाची असेल या खेळाडूंची असेल या परिसराची असेल खडा ना खडा माहिती ज्यांच्याजवळ आहे त्याचे कॉमेंटेटर इनायत तेलगी यांचा आवाज आपण थोड्या वेळानं पुन्हा एकदा ते जॉईंट होतील पण त्यांचंही सहकार्य या कॉमेंट्री बॉक्समध्ये लाभलंय. कुटप्याचा चेंडू हवेत खेळलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत झेल टिपला गेलाय हवेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न जो केला होता झेल टिपलाय पहिला विकेट पहिला गडी बाद झालाय पहिल्या ओव्हरचा खेळही संपलाय आणि पहिल्या षटकाचा पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना धावफलकावरती आहेत 3. पहिला विकेट पहिला गडी बाद झालाय लुकाच्या रूपानं आणि पहिलं यश संपादित केलेलं आहे ते अक्षयनं. दोन्ही टीम एक राखीव खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही खेळाडूंनी एक्स्ट्रा प्लेयर जो वारंवार आपल्याला बघा मोठी स्पर्धा आहे प्रीमियर लीग आहे आपल्या तालुक्याची प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत की आपला अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवा. दोन्ही टीम ब्रह्मिणी स्पोर्ट्स आणि पृथ्वी मोटर्स चला एक्स्ट्रा खेळाडू आपण येऊ द्या. ब्राह्मणी स्पोर्ट्स एक एक्स्ट्रा खेळाडू आपण येऊ द्या. गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग मार्कवरती नामदेव सज्ज होत असताना
समोर डाऊन द ग्राउंड सुंदर सुंदर फटका बॅटमध्ये आवाज ऐकेल तितकाच टॉक्सचा आवाज तितकाच देखणा आलाय आणि समोर बरोबर साईड स्क्रीन जिथे असते ना त्या साईड स्क्रीनच्या बरोबर समोर जाऊन चेंडू आदळलाय फुल फेस ऑफ द बॅट आणि चेंडू सीमारेषा पार षटकार बघा रिप्ले मध्ये आपण बघू शकता हा चेंडू कशा पद्धतीने खेळला समोर खेळाय षटकार हा कुटप्याचा मिस टाइम झाला बॅटच्या वरच्या कडे लागतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत फिल्डर येतोय चेंडूच्या खाली दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू सुटलाय पहिल्याच प्रयत्नामध्ये चेंडू वर उडाला हातातनं निसटला दुसऱ्या प्रयत्नामध्ये जे सहकारी होते त्यापासून सुद्धा चेंडू लांब गेला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करताना फलंदाज संकल्प बॉलर रेडी अकोट टप्प्याचा चेंडू होता मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतात फलंदाज एका धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 वरती 12 लॉस ऑफ 1 विकेट्स एका गड्यांच्या मोबदल्यात धावफलक जाऊन पोहोचलेला असताना हलक्या हाताना सॉफ्ट हँड खेळायचं होतं पहिल्या तर ड्राईव्ह करायचा होता शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी आपली बॅकलिप होती मोठी बॅकलिप होती खाली आणली थोडं सन्मानजनक केलं हलक्या हाताने खेळायचं होतं फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षणही गेलं ते गोलंदाज नामदेव यांनी धाव घेण्याची कुठली संधी नाही दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ झालाय आता दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे 13 धावा धावफलकावरती आहेत थर्टीन स्ट्रायकरला फलंदाज रेडी होता ना फुल टॉस हातात थोडंसं स्लिप झाला पण या फुल टॉस बॉलचा पुरेपूरा फायदा होत असताना पंचांचा इशारा येतोय इज ह्यूज षटकार 6 धावांचा आपण इशारा येत असताना पंचांकडनं पाहतोय फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला सलाला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर कळले षटकार आणि षटकाराने स्कोर जाऊन पोचलाय लेग स्टंपच्या बाहेर परत बाहेर पंच वळतात इशारा करतात पंचाकडे इशारा येतोय व्हाईट बॉलचा एक अवांतर धावेने धावफलकावरती भर होईल बघा हा मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे त्याच्यामुळे स्वतःला सांगायचं आहे या स्पर्धेमध्ये आपण आलोय खेळण्यासाठी आपलं आव्हान जिवंत ठेवायचं आहे त्याच्यामुळे हा सामना जिंकून तुम्ही आव्हान जिवंत ठेवता पण अशा पद्धतीने नाही स्वेर गोलंदाजी खराब गोलंदाजी लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला 2 अवांतर चेंडू स्कोर 2-0-20 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोचलाय 21 21 धावा धावफलकावरती आहेत 2 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 21 21 धावा धावफलकावरती आहेत दोन्ही संघ जरी पहिला सामना पराभूत झाले असले तरी ह्या सामन्यामध्ये आपण विजय संपादित करून पुढे या स्पर्धेमधलं आपलं आव्हान आहे ते कायम ठेवू शकता फक्त जो मोराल आहे जो तुमचा आत्मविश्वास आहे जो तुमचा कॉन्फिडन्स आहे तो जायला नको तो जर गेला तर
पुन्हा एकदा परत न थोडंसं कठीण होऊन बसेल. गोलंदाजीसाठी थोडंसं बदल होतोय गोलंदाजीसाठी, कारण 5 षटकांचा सामना आहे. जास्त वेळ जातोय. पंच तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला, अंपायर वारंवार त्याच इशारा करतायत. बॉलिंग मार्कवरती गणपती समोर फिश ड्राईव्ह केला होता चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. स्कोर 22 धावा धावफलकावरती आहेत. KPL अर्थात खानापूर प्रीमियर लीग 2024 आपण असा पहिला दिवस अनुभवतोय. ऑन ड्राईव्ह केल्या मिड विकेटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. दोन फलंदाज मैदानावरती आहेत आणि त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. षटकार जर आपण ठोकला तर प्रभाकरजी डिगे यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे सिक्सरसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक बॅकलिप तर बराच लांब गेली होती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावाही पूर्ण करतोय फलंदाज संकल्प. या 2 धावांची धावफलक 26 5 षटकांचा सामना आहे. आणि अजून ते चौकार षटकांची आतषबाजी होताना आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिले होते 2 षटकार. त्याच्यामुळे प्रभाकरजी डिगे इथे आहेत. त्यांच्याकडनं आपल्या टीमसाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. सिक्सरसाठी 501 रुपयाचं कॅश प्राईज. टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पूल. मिड विकेटला होते फिल्डिंग. मिड विकेटला होते क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावण्याची स्कोर 27 धावा धावफलकावरती आहेत. सकाळी आपण 84 पाहिल्या, 55 पाहिल्या, 60 धावाही पाहिल्या. आता हा चौथा सामना आहे. या चौथ्या सामन्यामधला आपण स्कोर बघतोय. टॉप एज बॅटच्या थोडासा टॉपला लागला तर टॉपलाही उडणार. टॉपला लागला. चेंडू गेला सरळ शॉर्ट पॉईंट लेग रिजनमध्ये. विकेट आलाय. आणि विकेट नंतर आपण एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. वाजलं गेलं होतं खानापूर प्रीमियर लीगचं. आणि या टायटल सॉन्ग बनवण्यामागे सुद्धा किरण पाटील यांचा फार मोठा वाटा आहे. प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. चॅलेंजिंग ओव्हर हा 5वा षटक असणार आहे. पाचवा चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. त्याच्यामुळे चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर स्कोर 27 धावा धावफलकावरती आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण रेडी होत असताना अर्षद. दोन्ही खेळाडूंसाठी कॅश प्राईज आहे. षटकार ठोका, प्राईज मिळवा. मिस्टाईम स्ट्रोक नामदेवाल्यात चेंडूच्या खाली आणि संकल्पाच्या रूपानं लागलाय अजून एक धक्का. अजून एक विकेट बाद.
विकेट आलाय आणि विजू नाही ते परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पांडुरंग भातखंडे जे आता नवीन आलेले फलंदाज खेळपट्टीवरती येत असताना विकेटवरती येत असताना अपेक्षा त्यांच्याकडनं सुद्धा आहेत. मोठी धावसंख्या उभारायची आहे. एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे त्या टीमला. कडक स्ट्रोक जमिनीला घरंगळात कडक स्ट्रोक कडक तडक बेधडक चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. खुश आहेत कारण बरोबर तिथे जात प्रभाकरजी बरोबर डगआउट मध्ये आहेत आणि ते खुश आहेत आपल्या टीमच्या कामगिरीवरती. एकदा 101 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघूया एक चौकार टोकलाय एक षटकार टोकलाय. पांडुरंग यांनी धावा वेगानं पुढे चालल्या. 37 37 वरती जाऊन स्कोर जाऊन पोहोचलाय. 37 37 धावा धावफलकावरती आहेत. 4-6 पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलं होतं. फील्ड करतील लॉंग ऑफ ला एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 38 38 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 38 38 धावा धावफलकावर शांत गतीने हा सामना पुढे चाललाय. महादेवजी गावडे यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज झालाय षटकारासाठी 501 रुपये. षटकारासाठी जे कॅश प्राइज आहे महादेवजी गावडे यांच्याकडनं एक कॅश प्राइज झाले. सिक्सरसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावण्याची स्कोर जाऊन पोहोचला. 39 39 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. स्ट्रायकर अँड लाजेंच्या बॅटमधनं एक 4 पाहिलाय, एक 6 पाहिलाय, एक चौकार, एक षटकार. षटकारासाठी 501. शेवटच्या क्षणी बॅटची फेस थोडीशी ओपन केली. लेट खेळलं, लेटकट केलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं धावा आहेत धावफलकावरती. 40 आणि शेवटचा ओव्हर 5वी ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर. बघूया 16 धावांचं आव्हान आहे. 16 धावा केल्या 16 प्लस केल्या तर इथून 50 धावांची वेस 60 पर्यंत जाऊ शकते. पण 16 पेक्षा कमी धावा केल्या तर 50च्या आतही येऊ शकते. ही कहाणी 50 आर पारवाली कहाणी आहे. आमचे डीजे वाले रेडी आहेत. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. शेवटची ओव्हर आहे. धावा 40. तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर 16 धावा केल्या दोन्ही फलंदाजांनी तर आपल्यासाठी प्रभाकरजी ठीक आहे यांच्याकडनं 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेवटची ओव्हर शेवटचं षटक हाताळण्यासाठी नागेश. बघूया 16 धावा होतात नाही होतात, होतील न होतील. शेवटची ओव्हर. आकोटाप्याचा चेंडू आऊट केला. चेंडूला चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क. पहिला चेंडू सीमारेषा पार. षटकार.
कबडे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 46 46. बघूया 16 धावांचा आव्हान आहे पहिल्या चेंडूवरती सिक्सर षटकार. डॉट बॉल 4 चेंडू आहेत 4-10 एकदा दोनदा तीनदा नाही तर 4-10 याचा अर्थ 4 वेळा सक्सेस व्हायचंय तुम्हाला. 10 धावा केल्या तर तुम्ही प्लस नाही तर प्लस मायनस वाला खेळ आहे. चांगली फिल्डिंग फ्लाइंग शिफ्टच्या दिशेनं सुनील होते. सुनील यांच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होत होता त्यावेळेला चांगला क्षेत्ररक्षण झाले. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आलाय त्यानंतर 2 डॉट बॉल आलेत. आता प्रेशर त्या बाजूला डायव्हर्ट झालाय. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला तर प्रेशर गोलंदाजावरती होता. आता थोडासा बॅट्समन वरती प्रेशर. आता 4-10चं समीकरण 2 वर आले. 2 बॉल आहेत. चॅलेंज पार करण्यासाठी 10 धावा करणं गरजेचं आहे. दोन चेंडू आहेत. सुंदर गोलंदाजी नागेश यांची. 3 डॉट बॉल आपण लागोपाठ पाहिले तर 4 डॉट बॉल. डॉट. आता शेवटचा बॉल आहे. इथून फक्त मायनस किती व्हायच्या त्या कमी होऊ शकतील. मायनस तर होणार कारण जर आघाडीत नाही घडलं. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 दुसरी धाव घेताना गडी बाद होत आहे. त्याचा अर्थ या षटकामध्ये 7 धावा आल्या. त्याच्यामधल्या 6 महिन्यात याचा अर्थ एकच धाव म्हणजे 41 आणि 42 धावांचं लक्ष असणार आहे. 41 धावा झाल्यात. 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे. त्याच्यामुळे 42 धावांचा पाठलाग कसा होणार ते पाहणार आहोत. मागे आपण 61 धावांचा पाठलागही जवळपास पाहिला. तर क्षेत्ररक्षणासाठी टीमनं उतरायचं आहे. लगेच आपण मैदानावरती उतरा. फिल्डिंग करणारा संघ कारण एक मॅच अजूनही शिल्लक आहे. 2 मॅच आहेत पण करणं शक्य नाही. त्याच्यामुळे किमान एक टायटल सॉन्ग ऐकूया या स्पर्धेचा आणि येऊया. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. थँक्यू. इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती गेल्या पंचाकडनं तेच इशारा झालाय. खानापूर प्रीमियर लीगचे टायटल सॉन्ग म्हणून वारंवार उल्लेख केला जातोय. आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय विठ्ठलरावजी अलगेकर यांच्या कल्पनेतून साकार झालेली खानापूर प्रीमियर लीग आपल्या खानापूर वासियांसाठी तालुक्यातील खेळाडूंसाठी असलेली स्पर्धा KPL सीझन 3 प्रमुख आकर्षण आहे. 2 लाखाची स्पर्धा प्रत्येकासाठी लाख मोलाची आहे पण त्याचा कॅश प्राइज सुद्धा आहे 2 लाखाची आहे. त्याच्यामुळे लाख मोलाची स्पर्धा आणि ते बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा आलेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्या दिवशी
जिथे जागा मिळेल तिथून या सामन्याचा आस्वाद घेतात. तुमच्या बरोबर व्यासपीठावरती सुद्धा बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित झालाय. चला, मॅचला जास्त उशीर होणार नाहीये याची काळजी घ्या. दोन्ही पंच आपण मैदानावरती पाहतोय. संजय मल्होत्रा सर, अमोल पाटील सर, समोरच्या कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आमच्या समेत इनायत तेलगे यांचाही आवाज ऐकलाय. नक्कीच ते देखील थोड्या वेळाने दाखल होतील. AB25च्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण सकाळपासून पाहतोय. तर ज्यांनी कोणी अजून यूट्यूबवरती जाऊन AB25 सर्च केलं नसेल, तुम्ही AB25 सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन येईल. AB25 वरती येणाऱ्या पुढच्या स्पर्धा सुद्धा आपण घर बसल्या पाहू शकता. क्लीन अँड नीट टेलिकास्ट जे पाहिलं जातं AB25, खास करून गोव्यावरचा आलेले त्यांचा प्रवास इथपर्यंत राहिला आहे. आता सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. अर्षद आणि उबेद ही जोडी मैदानावरती. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी विनायक, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल सिच्युएशन ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाज मैदानावरती आलाय. ही लो टोटल आहे, टोटल बडा नाही आहे, लेकिन बॅटल बडा हो सकता है. कमी धावसंख्या आहे, पण ती कमी धावसंख्या सुद्धा गाठणं तितकं सहज सोपं नाहीये. बघूया गोलंदाजी कशी होते. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय, कारण एक धाव या चेंडूवरती पूर्ण. चेंडू खाली राहिला थोडंसं खेळपट्टी जर बघितलं, काही ठिकाणी स्पॉट्स आहेत जिथून चेंडू खाली राहतोय, उसळी घेतोय. ही पहिल्या दिवसाची विकेट आहे, पहिल्या दिवसाची खेळपट्टी आहे, त्याच्यामुळे खेळपट्टीचा रंगही बदललाय. खेळपट्टी रंगही दाखवणार आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू हाताला गेलाय. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 42 धावांचा पाठलाग करताना ब्राह्मणी स्पोर्ट्स हवे चेंडू केला बराच दूर वरती. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचले. चांगला झेल टिपलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी हा सुंदर असा झेल टिपलाय. विकेट प्राप्त झालाय. गडी बाद झालाय. पहिला गडी, पहिला हादरा बसलाय. उल्लेख केला होता की जर विकेट आले, गडी बाद झाले तर मॅच मध्ये काही येऊ शकतं, टर्न अराउंड होऊ शकतो. आणि तसा टर्न अराउंड येईल की काय असं नक्कीच आपण पाहू शकता. नवीन फलंदाज नागेश अजून त्याच दिशेनं नेम धरून मारावं की काय असा मारलाय. नेम धरून मारलाय, त्याच दिशेनं मारलाय, त्या क्षेत्राच्या दिशेनं मारलाय आणि त्याने टिपलाय दुसरा झेल. म्हणून मी म्हटलं ना, टोटल बडा नाहीये, लेकिन बॅटल बडा हो सकता है. आणि बॅटल रंगलाय, त्याच्यामध्ये अजून रंग आणूया. एक गाणं ऐकूया. हे प्रीमियर लीग भारी यासाठीच आहे, तुमच्या खेळाडूमुळे, प्रेक्षकांमुळे. आयोजक म्हणून भूमिका किरण पाटील यांची नेहमीच खेळाला प्रोत्साहन देण्याची राहिलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या खेळाडूमुळे भारी आहे, प्रेक्षकांमुळे भारी आहे.
हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत गोलंदाज डब्ल्यू उसली घेणारा म्हटलं खेळपट्टीचा रंग बदललाय, कलर बदललाय, विकेटचा कलर बदललाय. खेळपट्टी जी सकाळी थोडीशी आपण बघितली जे जास्त येलोइश होती थोडा रेड कलर आलाय त्याच्यामुळे मजा येणार आहे. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होत आहेत. टॅप टॅप केलं जातं या चेंडूला. एकदा या चेंडूवरती पूर्ण चांगली गोलंदाजी पहिलं जशी आवश्यकता होती ना तशीच गोलंदाजी केलेली आहे. पहिले षटक सुंदर हाताळलेलं आहे विनायक यांनी आणि पहिल्या षटकामध्ये धावायला त्या 2 विकेट गेले ते 2 गडी बाद 2. आता चर्चा तीच झालंय 2 बाद 2 जिंकणार कोणती चर्चा चालू आहे. चर्चा जारी राहील. हे गाणं येऊया आणि पुढे एक देऊया. कोणती चर्चा मैदानावरती नक्कीच आहे. प्रेक्षक सुद्धा पाहतात की मागचा मॅच जो क्लोज ज्याला म्हणूया शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेला होता हाही मॅच तो जातोय का. आता 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावा करायच्या आहे. 24-40 संध्याकाळचा 17 आहे. संध्याकाळचा टाइम आहे. कम होती हुई रोशनी ये ढलती हुई शाम आज की शाम किसके नाम. एक संघाने तर चांगली कामगिरी केली पण दुसऱ्या एका संघाला राहायचं आहे. या स्पर्धेमध्ये राहायचं आहे. कोण राहायचं आहे आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. बॉलिंग मार्क पडती बॉलर सुमित 24 बॉल 40 रन. लोड फुलटो चेंडू ड्राईव्ह करायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॅटच्या मधोमध येत नाहीये. बॅटच्या खालच्या टोकाला हा चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला अर्षद आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नारायण. ही जोडी मैदानावर कारण कसं अर्षद दाफेदार ज्यांची भूमिका फार महत्वाची असणार आहे या सामन्यामध्ये. कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा इनाजी तेलगी हे जोडले जातील. इनाजी आपलंही स्वागत है. बिल्कुल आपका स्वागत है. ये शाम का वक्त है. टोटल बड़ा नहीं लेकिन बैटल बड़ा होने जा रहा है. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. बॅटच्या कडेला लागलाय थोडा शॉर्ट थर्डमॅनला फीड केलं जात आहे. पुन्हा एकदा आपलंही स्वागत आहे. आपण तर जवळून प्रत्येक खेळाडूला ओळखता. तर मागचा मॅच जर ब्लॉकबस्टर असेल ना तर हा नेल बॅटिंग फिनिश आहे. नख कुरतडणारा मॅच हा होऊ शकतो. सही कहा सर आपने. अर्शद दफेदार के पास वो काबिलियत है, अच्छे बल्लेबाज है, वो जानते हैं अपने क्रिकेट को. जहाँ तक यहाँ पे सटीक टाइमिंग नहीं हो पा रही है उनके बल्लेबाजों की ओर से. बिलकुल आपने क्षमता आहे तुमच्यामध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे. तर केपीएल आहे तुमच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी. हे केपीएल आहे तुमच्यामधल्या क्षमतेला दाखवण्यासाठी. त्याच्यामुळे ही क्षमता दाखवायची आहे. गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न मिस टाइम स्टॉक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विजू आणि त्याने सांगितलं विजय त्याच्या नावामध्ये आहे. विजय संपादित करायचा आहे तर कॅच तर घ्यावी लागणार. जेल गॉन. इनाजी जसं हे लो स्कोरिंग गेम जसं छोटी धावसंख्या फार मोठी असते. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करणं म्हणजे ट्रॅफिकमधनं मोटरसायकल बाहेर काढणं आहे. एक तर तुमचा बॅलन्स सांभाळायचा आहे आणि तुम्हाला पुढे पण जायचं आहे. सही बात है सर. जहाँ तक आप देख सकते हो लगातार पत्ते की तरह यहाँ पे विकेट गिरते हुए, क्योंकि पहले 2 जो सलामी के फलंदाज थे 0-0 रन बनाकर पवेलियन वापस पहुंच चुके हैं. अब पूरी जिम्मेदारी रहेगी अर्शद दफेदार पे. तो फिर से एक बार स्ट्राइक पे रहेंगे नामदेव. देखिए यहाँ पे फिर से एक मौका बना है. खिलाड़ी उसके नीचे मौजूद है. क्या जज किया है कैच को, क्या सुंदर कैच कहूंगा मैं. अब देखिए यहाँ पे ये टोटल थोड़ा सा भारी पड़ता हुआ.
भारी पडतं. आता कोण कोणावरती भारी पडेल माहिती नाही. म्हणजे जसं म्हणतात ना, की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. तसा कोण कोणावरती पडेल भारी. पण ही KPL पाहिली ना तर लय भारी, लय भारी. ही KPL आहे. हे खानापूर प्रीमियर लीग लय भारी, लय भारी आहे. त्याच्यामुळे हा मॅच तसा आहे. लो स्कोरिंग पण आहे थिंकिंग असा गेम आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना, तो छोटा टोटल लेकिन बॅटल बडा. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय फोंडू. पण पुन्हा एकदा हॅट्रिकच्या मौक्यावरती सुमित WW 2 W आल्यात. 2 W आणि तिसरा W थोडासा मागे झालाय. वाईडिश लॉंगॉपला जोपर्यंत फिल्डिंग करतील एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता थोडंसं जपून टाकतात, जपून पावलं टाकतात. जसं म्हणतात ना मराठीमध्ये, दुधानं तोंड पोळलं का माणूस ताक पण फुकून फुकून पितो. जब दूध से मुंह जलेगा तो छाछ भी फूक फूक पर पीते है. तसा खेळ मैदानावर झाला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 5. तो आज का दिन तो काफी अच्छा रहा कहूंगा मैं। हमें एक अच्छे समालोचक मिले हैं यहाँ पे, क्योंकि खानापुर अच्छे समालोचकों को जानता है। जब तक उनको अच्छी जानकारी नहीं मिलती है तो थोड़े से नाराज रहते हैं। यहाँ पे आपने नाराजगी का कोई मौका नहीं दिया है। यहाँ पे अरशद टाइमिंग नहीं कर पा रहे कहूंगा मैं। एक बड़े खिलाड़ी है, कद उनका बड़ा है, अच्छे अच्छे टूर्नामेंट्स खेल चुके हैं वो, तो पूरी जिम्मेदारी उनके पे रहेगी, अरशद दफेदार पे, क्योंकि लगभग अब तक 4 विकेट खोए उन्होंने। 4 गडी गमावलेले आहेत और एक जिंकले किया की आज का दिन किसके लिए अच्छा है. एक टीमसाठी तर चांगला आहे, ज्यानं चांगली कामगिरी केली. एसएन पोल्ट्री बिलकुल वो तो निश्चित आहे. तिथे बाहेर बसल्यात की 2 आपण विजय संपत केलेले आहेत. आपण थोडंसं वरती आहोत, पण ये स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6. आता 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये बरोबर डबल 36. आपने मार्केट में पैसा डबल करने वाली कंपनी बहुत देखी है. अब रन डबल करने हैं, 18 से 36 करने हैं. सर सेंसेक्स भी काफी ऊपर चला गया है कहूंगा मैं एसएन पोल्ट्री का, क्योंकि आराम से वड़ा पाव खा के आ चुके हैं, बैठे हैं, जानते हैं 2 मैचेस जीत चुके हैं वो, रेस में थोड़ा सा आगे है। तो देख रहा है यहाँ पे अगर अरशद दफेदार का बल्ला चलता है तो कुछ कह नहीं सकते इस मैच का। बिल्कुल लेकिन सेन्सेक्स की भी अलग कहाणी आहे तेलगी जी. जेव्हा सेन्सेक्स खाली पडतो, जेव्हा टेन्शन असते, चला लवकर लवकर थोडीशी घाई करा. सेन्सेक्स खाली पडतो, सगळ्यांना टेन्शन होतं, शेअर बाजार कोसळला. पण इन्व्हेस्टरला तेच पाहिजे ना, त्यावेळेला तो इन्व्हेस्ट करतो. तसा आता शेअर बाजार कोसळला आहे, पण इन्व्हेस्ट करायची आहे आणि त्याचा मोबदलाही घ्यायचा आहे. 18 बॉल 36. स्विच इट रिव्हर्सिव्हचा फटका. प्रोटेक्शन आहे पाठीमागे. तिथे थर्डमॅन रिझन मध्ये फील्ड केले झाले. एक धावे चेंडूवरती पूर्ण. माहिती होतं रिव्हर्सिव्ह खेळतील, रग रग से वापी के मालूम था रिव्हर्सिव्ह खेळेंगे, इसीलिए वो फील्डर था. त्याच करता तो क्षेत्ररक्षक होता, जो बरोबर थर्डमॅनचा थोडंसं वाईड एंगल होता. तो हम हमेशा प्रैक्टिस करते हैं स्विच हिट का, जहाँ पर इम्प्लीमेंट करना, कनेक्शन अच्छा होना वो काउंट होता है। यहाँ पे कनेक्शन नहीं दिखाई दे रहा है अरशद दफेदार की ओर से। प्रयत्न केला तोही कमी नाही है, कारण जैसे कहते हैं जिंदगी में कुछ पाना है ना, तो आपके तरीके बदले. तरीके थोड़े से अलग थे, बदले है तरीके बदले, लेकिन आपके इरादे नहीं. इरादे सही और ठोस होने चाहिए. तसा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपले इरादे सही होने चाहिए. पुन्हा एकदा स्ट्राईक करायला फलंदाज. इरादे सही होने चाहिए. पण क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. अजून एक झेल. संध्याकाळची वेळ. मॅच मध्ये काय घडतंय, एक वेगवेगळ्या कहाणी. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. इन्व्हेस्टरचा फायदा असतो, तो इन्व्हेस्ट करतो. आता काय झालं, बॅटिंग करणाऱ्या टीमला पण इन्व्हेस्ट करायचंय. एका बाजूला तुमचा एक चांगला फलंदाज मैदानावरती आहे, तो कदाचित चांगली कामगिरी नाही होत आहे, पण त्याला साथ देण्याची गरज आहे, साथ निभावण्याची गरज आहे. विकेट अजून प्राप्त केला आहे गोलंदाजानं. पुंडलिक आहेत ज्याने दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. तो फिर से एक बार स्ट्राइक पे रहेंगे गणपति। अब फिर से वही शॉट देखना है, खिलाड़ी उसके नीचे मौजूद है, इस बार थोड़े से पीछे रहे। क्या सुंदर कैचिंग और फील्डिंग हुई है कहूंगा मैं, इसमें कोई दो राय नहीं है। वो वापसी करती हुई टीम। अब देखना है अरशद दफेदार थोड़े से प्रेशर में रहेंगे क्योंकि एक बड़ा लक्ष्य है। लगभग 5 विकेट उन्होंने अब तक खोए हैं, तो कोई भी खिलाड़ी बड़ा स्कोर करने में यहाँ पे सफल नहीं हुआ है। आतापर्यंत नक्कीच जसं तुम्ही विश्लेषण केलं, ते मोठी इनिंग यायला हवी.
मोठ्या इनिंगपेक्षा छोटे छोटे 2 भागीदारी यायला हव्या, 2 पार्टनरशिप पाहिजे. एक पार्टनरशिप बन गई भी तो उसका भी फायदा होगा. पण पार्टनरशिप नाही होत आहे अजून, बॅटच्या मधोमध नाही येते नाहीये. थोडंसं लेमन कट म्हणूया. बॅटच्या आतल्या कडीला हा चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता पार्टनरशिप बॅट्समनची होत नाहीये, पार्टनरशिप बॉलरची होते. विनायक, सुमित आणि आता पुंडलिक. आणि तिन्ही नावामध्ये बघितलं तर के 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 होता 2 नावामध्ये. विनायक के लास्टला होता आणि ते डॉमिनेट करतायत. डॉमिनेट करणारी गोलंदाजी त्यांची चालली. खासकर सर आपका जो विश्लेषण है काफी मजबूत है कहूंगा मैं. इस बार लेफ्ट साइड पे भटकते हुए काफी समय के बाद यहाँ पे अतिरिक्त रन मिलता हुआ वाइड के रूप में. अब ये अतिरिक्त रन अतिरिक्त ऊर्जा दे जाए तो बडी बात होगी. त्यानंतर चांगलं करणार आहे, कारण स्कोअर थांबलेला आहे 10 वरती. स्कोअर 10. क्रॉस बॅटर फटका अलॉंग द ग्राउंड खेळलाय मिड विकेटच्या रिझन मध्ये. फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 ओव्हर 1 11 धावा धावल काढती आहेत. पाटलाग 42 धावांचा आहे. पाटलाग 42 धावांचा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून या 18 चेंडूचा म्हणजे 18 चेंडू मधल्या 17 चेंडूचा खेळ पाहिला तर अजून एक चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. तो काफी खराब शुरुआत हुई है कहूंगा मैं, जैसे कि सर बता रहे थे हमें. तो यहाँ पे इक्के दुक्के काम नहीं करेंगे, हिट्स चाहिए. देखिए यहाँ पे एक लंबा हिट आएगा. काफी समय के बाद अरशद दफेदार के बल्ले से एक छक्का आता हुआ. क्या सुंदर शॉट था कहूंगा मैं. क्षमता है उनके पास लंबे लंबे हिट्स लगाने की और जरूरत भी है उनकी टीम को चलना होगा. शेवटच्या या षटकारानं तेलगीजी पुन्हा एकदा मॅच मध्ये जान आणले. तो वही कह रहा हूँ सर, जब तक अरशद दफेदार टिके हैं कुछ कह नहीं सकते इस मैच का, क्योंकि अच्छे अच्छे मैचेस उन्होंने टर्न किए हैं. हमने खुद भी देखे हैं वो मैचेस. क्षमता रखते हैं तो देखना है यहाँ पे उनको उभर के आना होगा. जसं तुम्ही उल्लेख केला की त्यांच्यावरती फार मोठी मदार आहे आणि मदार हे का असू नये का, कारण मागे काही का जर आपण पाहिलं स्पर्धेचा जसं तुम्ही उल्लेख केला गेलाय तर त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांनी खेळ दाखवलेला आहे. त्याच्यामुळे ते आहे. याच कारणास्तव विनायकला आणले. विनायकनं त्यासाठी आले की त्यांना तो विकेट पाहिजे. फक्त वेळ जातो, टाइम जातोय, त्याच्यावरती नजर असू द्या. बारा चेंडू 25 धावांची आवश्यकता. 12 बॉल 25. त्या षटकारानं थोडंसं जवळ आणून ठेवले समीकरण. आता बॉलिंग मार्कवरती विनायक. गणपती एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 रन स्कोर. लेग बायचा इशारा होतोय, जाऊन पोहोचेल तो 18. अंपायर कोणाला पण टाइम देऊ नका, काय म्हणतात ह्याच्या पुढे एक आम्हाला मॅच खेळवायचं आहे, लक्षात ठेवून घ्यावं. अजून एक मोठा फटका हवे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फिल्डर आला चेंडूच्या खाली खाली खाली. अजून एक झेल टिपलाय. म्हटलं ना विनायकनं त्याच करता आणला होता. बिलकुल मैंने कहा था. हर्षद केलेला आहे आता. बिलकुल सही फैसला था आणि विकेट गॉन.
एक्सपीरियंस खिलाड़ी ने एक एक्सपीरियंस खिलाड़ी का विकेट लिया है कहूंगा मैं। विनायक काफी अनुभव है उनके पास भी, वो जानते हैं किस तरह से अरशद बल्लेबाजी करते हैं। सही गेंदबाजी की, एक बड़ी मछली जाल में फंसती हुई। म्हणून मोठ्या ज्यावेळेला खेळाडू असतो समोर त्यावेळेला आपला हुकमाचा एक्का तोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय सिद्धप्पा. सरळ पंचांचं बोटवर नवीन फलंदाज अथर्व. स्विंग अँड मिस. वेगवान असा चेंडू उसळी घेणारा, गुडलेन वरनं थोडासा उसळी घेणारा, थोडासा आपण बघितलं बाउन्स होता, एक्स्ट्रा बाउन्स. त्या एक्स्ट्रा बाउन्सनं चकित केलं फलंदाजाला डॉट बॉल. तो एक सुंदर पिच भी तैयार किया गया है यहाँ पे के लिए। जितनी भी तारीफ करे पिच क्यूरेटर की उतनी कम कहूंगा मैं। और यहाँ पे सुंदर शॉट, वन बॉल चौका। च्या आठवणीत राहणारी अशी केपीएल आहे. आता 8-20 वाला मैच है. 8 चेंडू 20, 8 गेंदे 6-20 रनों की आवश्यकता है. आठवणीत रहना मैच है. और ये चौका था ना, ये सबको चौकाने वाला चौका था, सबको चौकाने वाला चौका था. हा चौकार आलाय. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल. 7-20 होतं. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजन मध्ये, जोपर्यंत फिल्डर येतील फील्ड करतील 1 रन. आणि आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि धावा करायच्या त्या. बघूया स्कोरबोर्डवरती आपण नजर टाकूया. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 6 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या आहेत. याचा अर्थ त्यात 16 तर करावेच लागतील. तुम्ही 16 केलं तरी ऑटोमॅटिकली 19 होतील. याचा क्लिअर कर, कारण ही मॅजिकल ओव्हर है, चैलेंजिंग ओव्हर है. समीकरण आपल्या तेलगी जी अपने समीकरण देख रहा है 6-19, लेकिन ये मैच 19-20 वाला है, 19-20 वाला है. 16 आपने बोला शो, तो अब यहाँ पे देखना है, करो या मरो की स्थिति है। आपको मैच जीतना होगा तो लंबे हिट लगाने ही पड़ेंगे। हाँ, मतलब आप 16 रन बनाएंगे तो शायद जो टॅली में आप आगे जा सकते. जसा कॉम्प्युटरचा कोर्स करता ज्यावेळेला MS वर्ड असेल, एक्सेल फाईल असेल, त्यामध्ये टॅली महत्वाचं आहे. तसा टॅली होणार, त्याच्यानंतर टॅली होणार. त्याच्यामुळे हा मॅच महत्वाचा आहे. हा हे षटक महत्वाचं आहे. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल 19 रन. अब आए हैं लुकस, तो कर्णधार है, बस्टा रन से गेंदबाजी करेंगे। संकल्प शिंदे थोड़े से परेशान दिखाई देते हुए फील्ड में सेटिंग करते हुए। तो देखना है 6 गेंदे किस प्रकार से करेंगे लुकस। तो अगर चैलेंजिंग हो रहा है, अगर आप 16 रन बनाते हो तो भी आपको विजेता घोषित किया जाएगा। कैलकुलेशन हर तरीके से यहाँ पे है। हा, कॅल्क्युलेटर प्रत्येकाने काढलाय हातामध्ये. 6-19 मॅच. विकेट बघूया पंचांकडे का इशारा आलाय.
नाही, लेग रिपोर्टसाठी रिव्ह्यू नाही आहे. जे आयोजकाकडनं महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत केली जाते. व्हाईटसाठी आहेत किंवा धावबाद झालाय, रनआउट झालाय, ते पंच तिथे घेतील. किंवा एखादा बिमर चेंडू जो कमरेच्या वर हाताळला जातोय, नो बॉल, ते पाहण्यासाठी घेतला जाईल. ज्या आयोजकांना महत्वाची सूचना आपल्यापर्यंत केली जाते. आता 5 चेंडूचा खेळ आहे आणि 5 मध्ये 19. आज सुबह से जैसे मैच देखा, एक तो आप बड़ा रन बनाओ तो आप जीतेंगे, या तो इतने रन बनाओ कि सामने वाले को रोका जा सके. सही है सर, इसीलिए तो ये चैलेंजिंग ओवर लाया है यहाँ पे किरण पाटिल ने. कुछ तो अच्छी सोच है उनकी, क्योंकि एक चौंका सकता है ये ओवर. चॅलेंजिंग ओव्हर आहे. आता 5 बॉल 19 करायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 19 धावा. मिस केलाय, बराच वर गेलाय, फिल्डर येतोय, चेंडूच्या खाली थोडासा दूर राहिलाय. 1 धाव. 4 चेंडू 18 धावा. ऍक्च्युली दिसायला दिसतात ते 4-18, ते 4-15 ही जे टॅली वाला गेम आहे, तो टॅली वाला गेम इथे येऊ शकतो. याचा अर्थ इसका दूसरा अर्थ साफ है, आने वाले 2 गेंदों पे 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे. जरूरत है यहाँ पे इस टीम को, क्योंकि इक्के दुक्के काम नहीं करेंगे अब. तो स्पार्क कट किया है कहूंगा मैं, कोई मौका नहीं मिलेगा, देखना है. 1 बाउंस 4 रन, क्या सुंदर शॉट था कहूंगा मैं. जैसे ही शॉट गेंद देखिए, पॉइंट के सर से ऊपर से निकाला, 4 रन. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी, खानापूर तालुक्याला सारी खानापूर नगरी. चला, मॅच हे समाप्त नाही हुआ है. हा मॅच संपलेला नाही आहे. या सावकारानं पुन्हा एकदा आशा जिवंत केलेली आहे. मॅच जिवंत झालाय पुन्हा एकदा. एक चौकार, क्रॉस बॅन्डेड फटका, चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये फील्ड करतील. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा वेळ घेतला, पण वेळ फायदेशीर ठरला. थोडासा वेळ घेतला त्या क्षेत्ररक्षकानं आणि अचूक थ्रो, 1 बाउन्स थ्रो, विकेट किपर एंडला, विकेट गॉन. गाणं ऐकूया. सुनील, तो देखना है किस तरह से बल्लेबाजी करते हैं सुनील. तुकाराम सर, 2 चेंडूचा खेळ आहे. 2 बॉल 13. स्विंग अँड मिस. आणि जसं या सामन्याला या इनिंगला सुरुवातीवर म्हटलं होतं ना की टोटल बडा नाही लेकिन बॅटल बडा हो सकता है, तो बॅटल बडा हुआ आहे. आणि बॅटल करताना एकमेकांना टॅकलही केलंय. टॅकल केलंय. शेवटचा बॉल. यानंतरचा होणारा मॅच, हा सामना जिंकलाय तिथून टीमनं 41 धावा जवळपास डिफेंड केल्यात, सुरक्षित ठेवल्यात. 41 धावा आणि डिफेंड करताना दाखवून दिले चांगली गोलंदाजी असेल तर या 41 धावाही या खेळपट्टीवरती, ज्या विकेटवरती डिपेंड होऊ शकतात, हे दाखवून दिले टीमनं. पृथ्वी मोटर्स आणि SN पोल्ट्री यांना 2 सामने जिंकलेत.